नमस्कार मित्रांनो. लोक माझे सांगती एक राजकीय आत्मकथेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचे मूस घडताना. आमचं पवारांचं कुटुंब म्हणजे मोठा परिवार. वडील गोविंदराव म्हणजे आबा आणि आई शारदाबाई म्हणजे बाई यांची आम्ही एकूण 11 अपत्य. सगळ्यात थोरले वसंतराव, दुसरे दिनकरराव उर्फ अप्पासाहेब, तिसरे अनंतराव, चौथे माधवराव उर्फ बापूसाहेब, पाचवे सूर्यकांत, 6वी सरला उर्फ सुनीता, 7वी सरोज, 8वा मी, 9वी मीना, 10वा प्रताप आणि सर्वात धाकटी नीला. आपल्या जडणघडणीवर आपण वावरत असलेल्या समाजाचा आणि कौटुंबिक वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. माझ्या आईचा जन्मच मुळी सामाजिक न्यायाचा वसा घेऊन राज्यकारभार करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानातला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला. तिथलं वातावरण स्त्री शिक्षणाला पोषक. यामुळे बाईचा पिंड पक्का सुधारणावादी आणि शिक्षणाला महत्त्व देणारा. वडील सत्यशोधक चळवळीतले रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे. या दोन्हींमुळे झालं असं की मुलांचं भवितव्य घडवायचं म्हणजे काय या बाबतीत आमच्या बाई आबांच्या दृष्टिकोनात नेमकेपणा होता. उत्तम शिक्षणाचा बाईंचा आग्रह पक्क्या जाणिवेतून आल्यामुळे त्यात तोंड देखलेपणा नव्हता. त्यासाठीच्या खस्ताकरता त्या सदैव तयार असायच्या. मुलं योग्य प्रकारे शिकतायत ना यासाठी वेळोवेळी शिक्षकांकडे विचारपूस कर, काय कमी जास्त आहे का याची माहिती घे, हेही त्यांचं सुरू असायचं. बाई 7-8 वर्षाची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. याच सुमाराला थोरल्या बहिणीचंही निधन झालं होतं. या बहिणीला एक तहानी मुलगी होती. तिच्या संगोपनाची जबाबदारी आजीनं घेतली. दिवंगत बहिणीच्या यजमानांनी काकासाहेबांनी बाईच्या घरातला मोठा आधार दिला. आजी, धाकटा भाऊ आणि बाईला सांभाळण्याची जबाबदारी काकांनी आपल्या शिरावर घेतली. त्यांच्या तान्ह्या मुलीलाही त्यामुळे प्रेमाचा आधार मिळाला. काकासाहेबांना शाहू महाराजांचा निकटचा सहवास लाभल्यानं त्यांचा पिंड पुरोगामी होता. त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे बाईला पुण्यातल्या सेवा सदनमध्ये शिकायला पाठवायचं. स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवं या उद्देशानं ज्येष्ठ समाजसुधारक न्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या पत्नी रमाबाई यांनी सेवा सदनची स्थापना केली. असह्य निराधार स्त्रियांना आधार देताना आर्थिक स्वावलंब आणि शिक्षण यांचा ताळमेळ साधण्याचं संस्थेचं उद्दिष्ट होतं. बहुजन समाजात स्त्रियांच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसताना काकासाहेबांनी बाईला शिकवण्याचा घेतलेला निर्णय फारच क्रांतिकारक होता. औपचारिक शिक्षणाबरोबरच मुलींच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास होईल याकडेही सेवा सदनमध्ये जाणीवपूर्वक लक्ष दिलं जाई. बाईचं अक्षर वळणदार, लेखन कौशल्य उत्तम, स्वयंपाकात निपुणता, भरतकामात विणकामात गती, चित्रकलेचा हस्त, माणसं आपलीशी करायची हातोटी, यामुळे बाईंचं अगोदरचं बहुपेढी व्यक्तिमत्व बहरून आलं. बाईनं 1926 मध्ये वर्नाकुलम फायनलपर्यंतचं म्हणजे 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या आबांना गोविंदरावांनाही शिक्षणाबद्दल आत्मीयता होती. आपल्याला शिकायचं आहे असा हट्ट त्यांनी आपल्या वडिलांकडे धरला. त्यांनीही तो मान्य केला होता. शिकायला जायचं तर शाळा घरापासून दूर होती, पण अभ्यासाच्या ओढीनं रोज 6-8 मैल पायपीट करत वडिलांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या श्री शिवाजी मराठा संस्थेमध्ये काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी नीरा कॅनल सोसायटीच्या खरेदी विक्री संघात नोकरी धरली. इथे काम करताना सहकार धुरीण वैकुंठभाई मेहतांशी त्यांचा संबंध आला आणि पुढे अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगिळांशी घनिष्ठ स्नेह जुळला. वैकुंठबाई मेहता
यांचे वडील लल्लूबाईंनी सहकाराची बीज रोवली. त्याला आकार देण्याचं काम वैकुंठभाईंनी केलं. वैकुंठभाई मेहता वयाच्या 21व्या वर्षी बॉम्बे केंद्रीय सहकारी बँकेचे व्यवस्थापक झाले. सहकारी संस्थांच्या विकासासाठी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या विविध समित्यांमध्ये वैकुंठभाईंचं मोठं योगदान आहे. भारताच्या पंचवार्षिक योजनांच्या आखणीत आणि अंमलबजावणीत भरीव योगदान असणारे धनंजयराव गाडगीळ ख्यातनाम अर्थशास्त्री होते. केम्ब्रिजमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या गाडगीळ यांनी 1930 मध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण उद्योग, रिझर्व्ह बँकेची ग्रामीण विकासातली भूमिका आणि सहकारी पतपुरवठा या विषयातले त्यांचे विचार मार्गदर्शक होते. पुणे विद्यापीठाचं कुलगुरूपद त्यांनी भूषवलं होतं. शिवाय सत्यशोधक चळवळीतही आबांचा सक्रिय सहभाग होताच. ब्राह्मण वर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्धची ब्राह्मणोत्तर चळवळीची ही सुरुवात महाराष्ट्रापासूनच झाली. शिक्षणामुळे नवी दृष्टी प्राप्त झालेले ज्योतिराव फुले हे ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधी बंड करणारे पहिले नेते होते. ज्योतिराव यांची मानवाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर श्रद्धा होती. यातूनच त्यांनी सत्यशोधक चळवळ सुरू केली. 1873 साली स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाला विश्राम रामजी घोले, कृष्णराव भालेकर, नारायण मेखोजी लोखंडे, मारुतराव नवले, रामचंद्र हरी शिंदे, रामशेठ उधवणे, संतुजी लाड असे अनेक नेते लाभले. रयतकार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी आबांची जवळीक होती. भाऊराव पायगोंडा पाटील उर्फ कर्मवीर भाऊराव पाटील हे समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते. तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका या योजनेतून त्यांनी आपली पत्नी लक्ष्मीबाई हिच्या सहाय्यानं मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिक्षण दिलं. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. बाई आणि आबा दोघंही वृत्तीनं आणि वर्तनानं धार्मिक होते, पण त्यांच्याकडे कर्मकांडाला अजिबात थारा नव्हती. मेव्हणे काकासाहेब शेतकी खात्यात काम करत असल्यामुळे बाईंना शेती व्यवसायाची इत्थंभूत माहिती होती. घरातच मिळालेलं हे बाळकडू त्यांनी वाया जाऊ दिलं नाही. संसारात पडल्यावर शेतीमध्ये त्यांनी स्वतःचं लक्ष घातलं. बाईंकडे उपजत नेतृत्व गुणही होतं. त्यांच्या प्रत्येक निर्णयातून त्यांची कर्तबगारी सहजपणे जाणवत असे. बाई आणि दांडगा असल्यानं 1938च्या जूनमध्ये बाईंनी जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. पुणे जिल्ह्यातून एक जागा महिलांसाठी राखीव असायची. बाईंनी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध विजयी झाल्या. पुढे 14 वर्ष सलग त्यांनी लोकल बोर्ड गाजवलं. एवढी वर्ष त्या एकमेव स्त्री सदस्य होत्या, त्यामुळे त्यांचं क्षितिज आणखी रुंदावलं. 1882 मध्ये तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर केला होता. या ठरावाद्वारे बॉम्बे लोकल फंड ॲक्ट अंमलात आला. या कायद्यानुसार जिल्हा लोकल फंड समित्या बनवल्या गेल्या. यांचा कारभार सरकारनं नेमलेल्या सदस्यांकडून चालवला जायचा. 1884 मध्ये बॉम्बे लोकल फंड ॲक्टच्या जागेवर बॉम्बे लोकल बोर्ड अस्तित्वात आलं. या कायद्यानुसार नियुक्त केलेल्या बोर्डाच्या अध्यक्षांना प्रशासकीय अधिकाऱ्याएवढे अधिकार देण्यात आले. त्यामुळे लोकल बोर्डाचा कारभार निवडून आलेले अध्यक्ष चालवू लागले. 1923 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्यासाठी लोकल बोर्डात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतील आणि हेच प्रतिनिधी बोर्डाच्या अध्यक्षांची निवड करतील असा निर्णय घेण्यात आला. सन 1934 मध्ये लोकल बोर्डात स्त्रियांच्या समावेशाला मान्यता दिली गेली. 1935 मध्ये तत्कालीन निवडणूक कायद्यानुसार लोकल बोर्डाच्या पहिल्या सर्वसाधारण निवडणुका झाल्या. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम अशा निरनिराळ्या समित्यांची सदस्यपदं आणि अध्यक्षपद त्यांनी नुसतीच भूषवली नाहीत, तर त्यावर आपली छापही पाडली.
बाईंनी कोणत्याही कौटुंबिक कारणानं कधीही लोकल बोर्डाची बैठक चुकवली नाही. बारामतीहून पुण्याला प्रवास हा त्या काळी जिकरीचा होता. बऱ्याचदा हा प्रवास दत्त सर्व्हिसेसच्या प्रवासी वाहनानं होत असे. तो प्रवास त्या न थकता न कंटाळता करीत असत. 2 महिन्याचं तानं मूल कडेवर घेऊन सुद्धा त्या सभेला हजेरी लावत. आमच्या घरी कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेदे, शंकरराव मोरे, न.वी. उर्फ काकासाहेब गाडगीळ, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या काकासाहेब गाडगिळांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा कारावास भोगला. देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्याचे ते मंत्री होते. पुणे विद्यापीठाचं कुलगुरूपद आणि पंजाबचं राज्यपाल पदही त्यांनी भूषवलं होतं. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे असे अनेक नेते येत असत. घरात कायम वर्दळ, माणसं जोडायची, त्यांच्या पाठीशी संकट काळात उभं राहायचं, या गोष्टी आमच्या कुटुंबात आणि बाईंसाठी सहज स्वभावी होत्या. आणखी एक वळण बाईंनी लावलं होतं आणि ते म्हणजे वाचनाचं. त्या स्वतःही रोज रात्री नियमितपणे काहीतरी वाचन करायच्याच. सकाळ, मराठा, नवयुग ही वर्तमानपत्र आमच्या घरी येत असत. प्र. के. आत्रे, वि. स. खांडेकर, नासी फडके, हना आपटे, साने गुरुजी, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, बंकिमचंद्र, शरदचंद्र यांच्या कादंबऱ्याही आमच्याकडे होत्या. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठीतले नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी आणि हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले ते प्रमुख अग्रणी नेते होते. अत्र्यांनी 19 जानेवारी रोजी नवयुग साप्ताहिक सुरू केलं. 8 जुलै 1962 पर्यंत ते सुरू होतं. पुढे अत्र्यांनी 15 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मराठा दैनिक सुरू केलं. आम्हा साऱ्या भावंडावर वाचनाचा आणि कुटुंबात वावरणाऱ्या अनेक मान्यवरांच्या व्यक्तिमत्वाचा विधायक परिणाम झाला. आपण शिक्षण उत्तम पद्धतीनं घेतलं पाहिजे, तसंच सामाजिक भानही बाळगलं पाहिजे, ही शिकवण मिळाली. स्वीकारलेलं काम चोख निभवण्याचा संस्कारही यामुळेच खोलवर रुजला. आमचे बाबा कडक शिस्तीचे. साहजिकच आम्ही त्यांच्यापासून थोडं दूरच राहणं पसंत करायचो. त्यांचा दैनंदिन कार्यक्रम अगदी ठरीव होता. ते पहाटे 4 वाजता उठत, सारं आवरून 6 वाजता तयार असत. सकाळ आला की तो वाचल्यानंतर घराबाहेर पडत. सायंकाळी 6-6:30 वाजता जेवण घेत आणि रात्री 8 वाजता ते झोपीही जात. बाईंबरोबरचं आपलं नातं अधिक जवळीकचं होतं. आम्हा सर्व भावंडाशी त्यांचा सातत्याने संवाद असायचा. प्रत्येकातले नेमके गुण हेरून प्रोत्साहन देण्याकडे बाईंचा कटाक्ष असायचा. माझ्यात आणि बाईंच्यात भरपूर संवाद चालायचा. त्याचा एक पाय अधू असल्यामुळे घरभर वावराला मर्यादा होत्या, परंतु प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असायची. सांगितलेली कामं होतायत ना, अभ्यासाकडे लक्ष आहे ना, याकडे त्यांचं कटाक्ष असायचं. माझे थोरले बंधू एव्हाना शिक्षणानिमित्त बाहेर गावी गेलेले होते. काहीही बोलावंसं वाटलं तर बाई होत्याच. त्यावेळी माझ्यावर 3 जबाबदाऱ्या होत्या. शिकायचं, आमच्या शेतातला माल बाजारात नेऊन विकायचा आणि आठवड्यासाठी कुटुंबाला लागणारा बाजार हाट करायचा. मी शाळा कॉलेजच्या सुट्टींच्या दिवसात शेतावरचा भाजीपाला विक्रीसाठी दौंड, वालचंदनगर आणि कधीकधी मुंबईला घेऊन जात असे. वालचंदनगरचा बाजार बुधवारी तर दौंडचा रविवारी असे. हा प्रवास ट्रकच्या मागे ठेवलेल्या भाजीच्या पोत्या पेटाऱ्यांवर बसून होत असे, कारण ड्रायव्हर शेजारी मोठं बागायतदार बसायचं. एखाद्या फेरीत कोणी मोठा बागायतदार नसला तर त्या जागी माझं प्रमोशन व्हायचं. परंतु रस्त्यात विश्रांतीसाठी थांबल्यावर ड्रायव्हरला चहा पाणी देऊन त्याची मर्जी संपादन करावीच लागे. बाईंची वैचारिक जडणघडण साम्यवादाला पोषक होती. त्यांचा पाठिंबा शेकापला असे. त्या अनुषंगानं आम्हा दोघात राजकीय चर्चाही खूप घडायच्या. माझ्या मनात साम्यवादाविषयी आकर्षण असलं
तरीही लोकशाहीच्या मूल्य मला अधिक महत्त्वाचं वाटायचं. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना संधी उपलब्ध करून देता येते असं माझं मत होतं. तर त्यांना वाटायचं की अशा व्यवस्थेत धनसंपत्ती निर्माण करण्याची संधी काही मुठभरांनाच मिळते आणि त्यामुळे त्याचा लाभही मोजक्यांनाच होतो. आम्ही दोघंही आपापली मतं हिरिहिरीनं मांडायचो. बाईंमध्ये वैचारिक सहिष्णुता असल्यानं आपलं म्हणणं त्यांनी कधीही लादलं नाही. फक्त मांडायच्या, म्हणायच्या, तुझी मतं वेगळी आहेत, त्या बाबतीत अधिक खोलात जाऊन अभ्यास कर आणि मग अंतिम काय ते ठरव. मी पुण्याला गेल्यानंतर माझी स्वतःची राजकीय मतं निश्चित आकार घेत गेली. काँग्रेसचा कार्यकर्ता झालो, निवडणुकीच्या राजकारणात आलो. त्यावेळी बाईंनी मला विरोध केला नाही. आपल्याला न्याय मिळतो आहे असा विश्वास आपल्या राजकीय भूमिकेतून सामान्य माणसाला वाटावा याची काळजी घेण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. 1967च्या निवडणुकीला मी उभा राहिल्यानं त्यांनी 1952 नंतर प्रथमच काँग्रेसला मतदान केलं. त्यात काँग्रेसपेक्षा पुत्रप्रेमाचा भाग अधिक असावा. मी मंत्री झाल्यावर मुंबईत गेल्यावर त्या माझ्याकडे राहायच्या. त्यांच्यावरच्या औषधोपचारांसाठी मुंबई अधिक सोयीची असल्यानं त्यांचं माझ्याकडे वास्तव्य असायचं. त्यावेळीही बाई भरपूर वाचन करीत असत. विशेषतः महाराष्ट्र टाइम्समधले लेख आणि अग्रलेख त्या लक्षपूर्वक वाचित असत. मग आमच्यातला संवाद रंगायचा. मतभिन्नता असली तरी सुसंवाद ठेवता येतो हा माझ्यातच मुरलेला संस्कार त्यांचाच. बाईंचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नवं जाणून घेण्यात प्रचंड गोडी वाटायची. माझे थोरले बंधू माधवराव इंग्लंडला शिकण्यासाठी गेले तेव्हा बाईंनी त्यांच्याबरोबर सतत पत्रव्यवहार राखला होता. तिकडची जीवनपद्धती कशी आहे, घरं कशा पद्धतीची आहेत, कौटुंबिक रचना कशी आहे, तिथल्या वृत्तपत्रात कोणते विषय मांडले जातात हे जाणून घेण्यात त्या प्रचंड रस घेत असत. त्या पाठवत असलेल्या पत्रातही इकडची इत्थंभूत बातमी पाठवत असत. आमच्या बहिणीच्या बाबतीतही बाईंची दृष्टी प्रागतिक होती. सगळ्या मुलींनी पदवीधर झालंच पाहिजे. लग्नानंतर त्यांनी नवऱ्यावर अवलंबून न राहिलं पाहिजे यासाठी बाईंनी त्यांना प्रोत्साहित केलं. माझे सर्वात मोठे भाऊ वसंतराव नावाजलेले फौजदारी वकील होते. त्यांच्याकडे एक केस आली. जमिनीच्या मालकीवरून एका कुटुंबातल्या 2 भावंडात तेढ होती. वसंतरावांकडे त्यापैकी एक भाऊ आला आणि त्यानं त्यांच्यातर्फे खटला चालवण्याची विनंती केली. वसंतरावांनी तो खटला चालवला आणि जिंकलाही. ज्याच्या बाजूनं वसंतराव उभे राहिले त्याला शेती करण्यात रस नव्हता. त्यानं शेती विकायला काढली. वसंतरावांनी त्यापैकी काही शेती खरेदी केली. त्या कुटुंबातच खटला हरलेला भाऊ प्रचंड दुखावलेला होता. एके दिवशी वसंतराव शेतात फेरफटका मारायला गेले असताना त्या भावानं गोळ्या घालून त्यांची हत्या केली. वसंतरावांपेक्षा धाकटे दिनकरराव उर्फ आप्पासाहेबांनी पुण्याच्या शेतकी महाविद्यालयातून पदवी घेतली होती. प्रवरानगर इथल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्यात ते प्रथम कृषी अधिकारी आणि नंतर कार्यकारी संचालक होते. त्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि अकलूज इथल्याही साखर कारखान्यात त्यांनी कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी पार पाडली. 1967 मध्ये काँग्रेसतर्फे विधानसभेची उमेदवारी मला मिळाल्यावर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि माझ्या मदतीला बारामतीत परतले. शेती आणि पाणी या 2 विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता. या दोन्ही विषयातल्या त्यांच्या मातब्बरीमुळे त्यांना अनेक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मानही केला. मी स्थापन केलेल्या बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या कामात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. भारत सरकारनंही पद्मश्री देऊन त्यांनी कृषीविषयक केलेल्या कामाचा गौरव केला. अनंतराव हे माझ्या 3ऱ्या क्रमांकाचे बंधू. आमच्या घरात ते सर्वात बुद्धिमान होते. मॅट्रिक नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी त्यांचे प्राचार्यांशी मतभेद झाले. प्राचार्यांच्या युक्तिवादाला त्यांनी प्रतिवाद केल्यानं त्यांना ताबडतोब महाविद्यालय सोडून जायचं सांगण्यात आलं. बाई आणि आबा यांच्या शिस्तीत अनंतरावांचं हे वर्तन बसणारं नव्हतं. त्यांची घरातूनही उचलबांगडी झाली.
अनंतरावांनी थेट मुंबईचा रस्ता पकडला आणि कोणाच्या तरी ओळखीतून ते व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत छायाचित्रणात सहाय्यक म्हणून काम पाहू लागले. अमर भूपाळी, झलक झलक पायल बाजे या चित्रपटांच्या छायाचित्रकारांच्या टीममध्ये त्यांचाही समावेश होता. पुढे काही दिवसांनी आम्ही भावंडांनी बाई आणि आबांची समजूत घातली आणि अनंतरावांना घराचा दरवाजा पुन्हा खुला झाला. परतल्यावर घरच्या शेतीची सारी जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली. आमच्यापैकी चौथे भाऊ माधवराव पुण्याच्या सप महाविद्यालयातून इंटर सायन्स झाले. काही गुण कमी पडल्यामुळे त्यांचा इंजिनिअरिंग शाखेचा प्रवेश हुकला. त्यांनी मग पुण्यातच महसूल खात्यात नोकरी धरली. थोडे पैसे साठवले आणि ते शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. शिकत असतानाच ते नोकरीही करू लागले. त्यांनी इंग्लंडमध्ये धातुशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. तंत्रज्ञान शिकण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची त्यांची तयारी असे. जगभरात अनेक ठिकाणी ते ज्ञान संपादनासाठी फिरत असत. त्यांच्या सुरुवातीच्या काळात वास्तविक पैशांची चणचण होती, पण म्हणून त्यांचं फिरणं थांबलं नाही. अशा वेळी परदेशातला मुक्काम शक्यतो कमी पैशात व्हावा यासाठी काही क्लुप्त्या ते लढवत. अंधार पडल्यावर पोलीस चौकीसमोर हेडलाईट न लावता ते गाडी चालवत. साहजिकच कायद्याचा भंग केल्याबद्दल त्यांना अटक होत असे. रात्रीचा मुक्काम पोलीस कोठडीतल्या मोफत लॉजिंग बोर्डिंगमध्ये होत असे. भारतात परतल्यावर त्यांनी फाउंड्री सर्व्हिसेस नंतर अजय मेटाकेम ही कंपनी पुण्यात सुरू केली. पोलाद निर्मितीसाठी आवश्यक रसायन निर्मितीचा उद्योगही त्यांनी सुरू केला. पुणे, कोल्हापूर, भद्रावती, नागपूर, टाटानगर आदी ठिकाणी त्यांनी छोट्या शाखा सुरू केल्या. अत्यंत सचोटीने त्यांनी व्यवसाय केला. नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणं हाही त्यांच्या स्वभावाचा भाग होता. त्यांच्या मृत्यूपूर्व सूचनेनुसार त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या कारखान्याला सुट्टी देण्यात आली नव्हती. सूर्यकांत यांनीही सप महाविद्यालयातून इंटर सायन्स केलं. त्यानंतर पदवी मिळवण्यासाठी ते बडोद्याला गेले. तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एका वास्तुविशारदाकडे नोकरी धरली. त्यामुळे त्यांना मुंबईतल्या मंत्रालयाची इमारत बांधणाऱ्या गटात कामाची संधी लाभली. पुढे त्यांनी इंग्लंडला जाऊन मास्टर्स डिग्री इन टाउन प्लॅनिंग विषयातलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तिथेच एका ब्रिटिश युवतीशी विवाह करून ते स्थायिक झाले. प्रताप हा आम्हा भावांच्यात सर्वात धाकटा. त्याचंही शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्योग समूहाचे बाबा कल्याणी हे त्यांचे वर्गमित्र होते. पुढे या साऱ्यांनीच इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी राजस्थानात बिट्स पिलानी येथे प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण करून काही काळ त्यांनी अजय मेटाकेममध्ये काम केलं. नंतर सकाळ माध्यम समूहाची जबाबदारी शिरावर घेऊन अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. देशातल्या वृत्तपत्र मालकांच्या इंडियन न्यूजपेपर सोसायटी या संघटनेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. माझ्या साऱ्या भगिनींनीही शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे यावर बाईंचा कटाक्ष होता. सर्वात मोठी बहीण सुनीता जगताप BA झाली. तिनं लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी काढण्याच्या व्यवसायात लक्ष घालून चांगला जम बसवला. दुसरी बहीण सरोज पाटील हिनं MES मधून MA केलं. तिचा विवाह ज्येष्ठ डावे विचारवंत ND पाटील यांच्याशी झाला. ती मुंबईतल्या एका शाळेत प्राचार्यही होती. चळवळीत आणि राजकारणात व्यग्र नवऱ्याच्या प्रपंचाची बाजू सांभाळून तिनं आयुष्यभर भरभक्कम साथ दिली. तिसरी बहीण मीना हिनं MES मधून BSc पदवी घेतली. तिचा विवाह श्रीरामपूरच्या जगदने कुटुंबात झाला. ती श्रीरामपूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या कामाची जबाबदारी सांभाळते. सर्वात धाकटी बहीण नीला MA झाली. तिचा विवाह कोल्हापूरच्या डॉक्टर मनोहर सासने यांच्याशी झाला. तिची दोन्हीही उच्च विद्याविभूषित मुलं अमेरिकेत असतात. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी नीला अनेक उपक्रम राबवते. या साऱ्या बहिणींची मुलंही सर्वोत्तम शिक्षण घेऊन उच्च पदावरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आहेत. विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. ही आम्हा साऱ्या कुटुंबियासाठी समाधान देणारी बाब आहे. आमच्या कुटुंबासाठी एक चांगला प्रघात आईनं पाडला होता.
वर्षभर कुठेही असा, पण दिवाळीचे 5-6 दिवस साऱ्यांनी काटेवाडीत एकत्र यायचं. या काळात कुणी पुढे काय करायचं, काही समस्या असतील तर कसा मार्ग काढायचा, यावर तिचं मार्गदर्शन असे. हाच प्रघात गेली 45 वर्ष आम्ही सारेजण तिच्या पश्चातही पाळतो आहोत. आज वसंतराव, दिनकरराव, अनंतराव आणि माधवराव हयात नाहीत. काही निर्णय घ्यायचे असतील, सल्लामसलत करायची असेल तर आता कुटुंब प्रमुख म्हणून मी जबाबदारी घेतो. सुप्रिया आणि अजित वगळता अन्य कोणीही राजकारणात नाही. निरनिराळ्या जाती धर्मातल्या वहिन्या, सुना, जावयांमुळे आमच्या कुटुंबात खरं म्हणजे छोट्या भारताचं दर्शन होतं.